मंडळी सध्या मुंबईच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? आणि जर येणार असतील तर युतीची घोषणा नेमकी कधी होणार? मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती फक्त राजकीय नाही तर दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. काल नगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला. या निकालामध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसलेला आहे. कारण महाविकास आघाडीचे 50च्या आसपास नगराध्यक्ष निवडून आले आहे. तर जवळजवळ महायुतीचे 207 नगर अध्यक्ष निवडून आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला महानगरपालिकेची निवडणूक ही हातातून जाऊ द्यायची नाहीये. त्यामुळेच महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीनं निवडून येण्याचा प्रयत्न करेन. वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यातील मनोमिलनाची चर्चा जोरात सुरू झाली आहे आणि तेव्हापासून शिवसैनिक आणि मनसैनिक एकच उत्सुकता आहे, युती जाहीर कधी होणार? कारण आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. कारण त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार ही प्रतीक्षा फार काळ टिकणार नाही, असं चित्र दिसत आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत, की आगामी 1 ते 2 दिवसात युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊत यांनी तसे संकेत देखील दिले आहेत. मनसेचे नेते सध्या अधिकृत वक्तव्य टाळत असले तरीही युती होण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते हे एकत्र येऊन एक सभा मुंबईमध्ये घेतील आणि या सभेमधूनच आपल्या उमेदवारांची नावे देखील जाहीर करतील, अशी चिन्ह दिसत आहे. याचं कारण स्पष्ट आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चितीला उशीर झाला आणि त्याचा फटका बसल्याचं ठाकरे गटाला जाणवलं आहे. त्यामुळे यावेळी वेळ वाया न घालवता आणि थेट मैदानात उतरायचं अशी ठाकरेंची रणनीती आहे. आता प्रश्न येतो की युती इतकी महत्त्वाची का ठरते? कारण कालच जाहीर झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल, या निकालामध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राज्यभरात सर्वाधिक ताकदवान ठरली आहे. हेच आकडे जर हेच ट्रेंड आणि तोच राजकीय मूड मुंबईतही दिसू शकतो, अशी भीती ठाकरे गटाचे बंधू या दोन्ही गटांना दिसत आहे. म्हणूनच BMC निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. मुंबई महापालिका ही केवळ एक महापालिका नाही, ती म्हणजे राजकीय प्रतिष्ठा आहे. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढाव्यात अशी काँग्रेसचीही इच्छा आहे. मात्र राज ठाकरे यांच्याबाबत काँग्रेसच्या काही अडचणी आहेत. त्यामुळे काँग्रेसने मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अजूनही 72 तासाचा वेळ असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कोणत्याही कटुता नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. एकीकडे युतीची चर्चा, दुसरीकडे वरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप. नगर परिषद निकालानंतर संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे, तेच आकडे, तीच मशीन, तीच सेटिंग. भाजपने विधानसभेप्रमाणेच मशीन सेट केलं आहे. हा आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. येणाऱ्या काही 2 ते 3 दिवसातच ठाकरे बंधू एकत्र युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीला नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीमध्ये मोठा फटका बसलेला आहे. कारण एकूण फक्त 50च्या आसपास जागा महाविकास आघाडीच्या आलेल्या आहे आणि 207 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक हे ठाकरे बंधू हातातून जाऊ देणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याच पद्धतीनं ठाकरे बंधूंचा प्लॅनिंग देखील सुरू आहे. लवकरच ठाकरे बंधू हे एकत्र दिसतील आणि युतीची घोषणा देखील होऊ शकते. तर मंडळी, महायुतीच्या यशाबद्दल आणि ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.